मराठी अभिनेत्री धनश्री काडगावकरला झी मराठी वाहिनीवरील तुझ्यात जीव रंगला या मालिकेमुळे लोकप्रियता मिळाली आणि ती घराघरात प्रसिद्ध झाली। या मालिकेमध्ये तिनं खलनायिकेची भूमिका साकारलेली। अशातच आता अभिनेत्रीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये या मालिकेच्या शूटिंगचा अनुभव सांगितला आहे। धनश्री नुकतीच आत्ता तिनं एक मुलाखत दिलेली आहे। या मुलाखतीदरम्यान तुझ्यात जीव रंगला या मालिकेच्या शूटिंगचा अनुभव सांगताना धनश्री म्हणाली की तुझ्यात जीव रंगला चा तो वाडा कायम माझ्या आठवणीत राहील, कारण 4 वर्ष मी काम केलं तिथे। मी गमतीत म्हणायचे की इथे अशी एकही फरशी नसेल जिथे मी माझा सीन केला नाही। त्या संपूर्ण वाड्यात मी सीन केले आहेत। त्या वाड्यानं खूप प्रेम दिलं। ती जागाच खूप भारी होती। ते राहतं घर होतं, तिथलं कुटुंबही खूप चांगलं होतं। त्यांना कधी चहा करून द्याल का असं विचारलं की ते प्रेमाने चहा करून द्यायचे। धनश्री पुढे म्हणाली की तिथला आजूबाजूचा परिसर खूप कमाल होता। किती लोक मला म्हणायचे की वहिनीसाहेब तुम्ही उभ्या राहा, या वर्षी तुम्हाला तिकीट मिळतंय वगैरे। खूप मस्त होतं ते सगळं। त्या वाड्यातला अनुभव खूप मस्त होता। म्हणजे आमची कधी कधी इतकी गैरसोय व्हायची, पण तरीही ते फारच लक्षात राहिलेले किस्से आहेत, कारण एवढे लोक आम्हाला बघायला रोज यायचे। लंचपर्यंत खूप गर्दी झालेली असायची। आम्ही वरून बघायचो की वॉशरूमला जायचं आहे, पण खाली गर्दी आहे का वगैरे, आणि वॉशरूम खाली होतं। AC पण नव्हता तिथे। मेकअप रूम वेगळी नव्हती, एक मुलीची आणि एक मुलांची मध्ये फक्त फळी लावली होती। तेव्हा असं वाटायचं की काय यार, आपण कलाकार आहोत, हे काय आहे वगैरे। पण आम्ही तिथे रमलो। आम्हाला लोकांना बघावं लागायचं की ते गेलेत का, मग वॉशरूमला जाऊयात, कारण लोकांसमोर कसं जाणार। तर असे खूप छोटे छोटे किस्से आहेत। कितीही गैरसोय झाली असली तरी मालिका लोकांपर्यंत पोहोचली, ते पात्र पोहोचलं, आणि त्याचं कौतुक अजूनही मी अनुभवत आहे। त्या वास्तूनं खूप काही दिलं, अंबाबाईच्या त्या शहरानं खूप दिलं। मी नुकतीच तिथे जाऊन आले आणि देवळात मी 2 तास बसून होते। मला खूप छान वाटत होतं, असंही धनश्रीनं पुढं सांगितलं आहे।